सध्या Instagramवरती ह्या एका गोष्टीने नुसता धुमाकूळ घातलेला आहे. कोणत्या ते तुम्हाला माहीतच असेल, नसेल माहिती तर मी पुढे सांगतेच. त्याआधी मस्त असं कणीस भाजलं होतं. गावावरून आणलेली कणसं होती. बाहेर पाऊस पडत होता थोडा-थोडा म्हणून मस्त अशी कणसं भाजली आणि त्याच्यावरती मीठ मिरची लावून मस्त खाल्ली. खूप छान टेस्ट लागत होती. वरदलाही खूप आवडली. संध्याकाळच्या वेळेला आम्ही तयार झालो कारण जायचं होतं बाहेर थोडीशी शॉपिंग करायला. आता कशाची शॉपिंग चला सांगते. सध्या Instagramवरती खूप ट्रेंडिंगला हा चालू आहे विषय. तो म्हणजे पाईप क्लीनरची फुलं बनवणे आणि मलाही ही फुलं बनवायची आहे. बरेच दुकानं फिरल्याच्या नंतर ह्या दुकानात आम्हाला पाईप क्लीनर मिळाले आणि त्यातल्या त्यात रेड कलर मिळालाच नाही. आता 60 रुपयाला मिळणारं पाईप क्लीनर आता 100 रुपयाला मिळायला लागले. एवढं ते महाग झालं आहे 1 महिन्याच्या आतच. येता येता आम्हाला गणपती बाप्पा दिसले आणि आता लवकरच गणपती बाप्पा पण बसणार आहेत. एवढे छान छान गणपती होते की पाहतच राहावं असं वाटत होतं आणि इथून काय पायच निघत नव्हता. आम्ही सगळे गणपती पाहिले आणि खूप सुंदर सुंदर होते. बालगणेशा तर खूप छान होते आणि त्यांचे ड्रेपरिंगसुद्धा खूप छान केलेली होती. वरत तर त्यांच्या गालांनाच हात लावत होता. हे भोसरीकडे जाताना आहे दिघी साईडने जर तुम्ही गेले तर रस्त्याच्या कडेलाच हा गणपतीचा स्टॉल लागलेला आहे. इथं नक्की एकदा व्हिजिट करा. खूप म्हणजे खूप छान मूर्ती आहेत गणपती बाप्पाच्या. मला तर काय असं झालं होतं की इथून जावंच नाही आणि वरदला त्याच्या पप्पाला तर असं झालं होतं की आत्ताच गणपती बाप्पाला घरी घेऊन जाऊ की काय. एवढेच छान छान गणपती होते आणि आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहे. त्याच्यामुळे गणपती बाप्पाची तयारीसुद्धा चालू झाली असेल बऱ्याच जणांची. तर चला तुमची काय तयारी चालू आहे कमेंटमध्ये सांगा.